Hello students, welcome to Deha Prakashan Academy Maharashtra. My name is Subhida and today we are learning for standard 4th and our subject is English. Okay, आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आपण चॅप्टर सुरू करत आहोत युनिट 3 मधला. ठीक आहे, आता युनिट 3 मधलं पहिलं जे काय आहे ही गोष्ट आहे. चला तर मग मी आता तुम्हाला आता गोष्ट सांगणार आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आता आपल्या गोष्टीचं नाव काय आहे बरं? द स्काय इज फेलिंग. म्हणजे काय? आकाश खाली पडत आहे. पण वास्तविक बघता असं जर कधी होतं का? खरंच असं आपल्या खऱ्या आयुष्यात असं होतं का? ढग खाली आले किंवा ढग एखाद्या डोंगरावरती येतात, पण डायरेक्ट आकाश खाली येतं का? येतं का मुलांनो? नाही येत. बरोबर. आता आपण तेच बघणार आहोत या गोष्टीची गंमत काय आहे ते. ठीक आहे, आता बघा. once there was a dear little chicken called chicken lichkin. She was hopping about under a big tree when a leaf fell right her on her head. Oh no, the sky is falling, said chicken licken, and she started to bye. She met Honey Pony. Why are you running, Chicken Licken? The sky is falling and piece of it fell right on my head. Oh, said Honey Bunny, and she too began to run with Chicken Licken. Bye, then me, Cookie Lookie. Why are you running, Chicken Licken and Honey Bunny? आता बघा, इथे काय नाव आहे बरं ह्या छोट्याशा कोंबडीच्या पिल्लाचं? तर नाव आहे चिकन. कोंबडीचं पिल्लू म्हणजे चिकन, आणि त्याला आपण काय, त्याला नाव काय दिलंय? लिकन. तर ते काय पळत आहे का? ते काय होतं, एका झाडाखाली उड्या, होपिंग म्हणजे काय? उड्या मारणे. बरोबर, उड्या मारत होतं. आणि अचानक झाडाचं एक छोटं पान तिच्या डोक्यावरती पडलं आणि तिला काय वाटलं की आकाशच खाली आलं आता. मग ती जोरात पळायला लागली. ती पळत कोणाजवळ आली? चिकन लिकन. कोणाजवळ आली? पळत हनी पनी जवळ. आणि हनी पनी म्हटली, का तू पळत आहेस? तेव्हा ती म्हणते, आकाश खाली पडलं आहे डोक्यावरती, त्याचा छोटासा तुकडा, तू पण पळ. मग ते दोघे पळायला लागतात. आणि हे बघून कॉकी चॉकी काय विचारत आहेत, तुम्ही दोघी का पळत आहे? हा आहे कॉकी चॉकी, ही आहे चिकन लिकन, आणि ही आहे हनी बनी. ठीक आहे, नेक्स्ट आता बघूया. द स्काय इज फेलिंग, अ पीस ऑफ इट फेलिंग राईट ऑन चिकन लिकन हेड. ओ डियर सेड कॉकी चॉकी, अँड ही टू बिगेन टू रन विथ देम. बाय देन मीट डकी लकी. Why are you running, Chicken Licken, Honey Bunny and Cocky Chocky? आता sky is falling, हा कॉकी चॉकी पण पळायला लागतो. तो पण काय म्हणतो, छोट्याशा चिकन लिकनच्या डोक्यावरती ढग पडलं आहे, चला आपण पळूया. मग इथे डक असतो, त्याचं नाव काय असतं? त्याचं नाव काय आहे बरं? इथे डकचं नाव आहे डकी लकी. तर डकी लकी काय विचारतो, व्हाय आर यू रनिंग? म्हणजे तुम्ही का पळत आहात? द स्काय इज फेलिंग, अ पीस ऑफ इट फेलिंग राईट ऑन चिकन लिकन हेड. डियर मी सेड डकी लकी, अँड शी टूक बिगेन टू रन विथ देम. बाय अँड गोसी पोसी, अँड दे मीट द गोसी पोसी. व्हाय आर यू रनिंग, चिकन लिकन, हनी पनी, चॉकी चॉकी, डकी लकी. व्हाय आर यू ऑल आर रनिंग? आता the sky is falling, a piece of it right on a chicken licken head. ते परत सगळी स्टोरी सांगतात की चिकन लिकनच्या डोक्यावरती आकाश पडलं आणि घुसी पुसी हियर दिस शी बिगेन टू रन, ती सुद्धा पळायला लागते. आणि मीट फॉक्सी लॉक्सी. कोणाला भेटतात ते? फॉक्सी लॉक्सीला. व्हाय आर यू रनिंग, चिकन लिकन, हनी पनी, कॉकी चॉकी, Ducky Lucky, Gossy Tossy. The sky is falling, a piece of it fell right on Chicken Licken head.
नाव फॉक्सी लॉक्सी वॉज कॉनिंग फेलो, म्हणजे काय, तो हुशार असतो. डोंट वरी ही सेड, आय विल टेक यू ऑल टू अ सेफ प्लेस. मग तो काय म्हणतो, चला घाबरू नका, मी तुम्हाला एका सेफ ठिकाणी नेतो. He took them to all a cave. Go inside my cave and you will be safe. ते म्हणतात की तुम्ही घाबरू नका, तुम्ही माझ्या गुहेत चला, तुम्ही तिथे सेफ राहाल. आणि he told them Sony went chicken, licken, honey, paneer, choki, loki, ducky, lucky, gossy, possy. Ha ha ha, Foxy Loxy said, you foolish creatures. I have caught you all. Help, help, Chicken Licken and her friends began to shout. Doggy Deer heard their sound. He ran to the cave. But Foxy Loxy, he shouted her, I come. And then the Foxy Loxy began to run without saying a word. He ran far away. आता काय होतं, फॉक्सी लॉक्सी हा चॅप्टर कोल्हा असतो. तो काय करतो, या सगळ्यांना त्याच्या गुहेत घेऊन जातो. का, त्यांना खाण्यासाठी. मग काय होतं, चिकन लिकन आणि तिचे फ्रेंड्स मदतीसाठी ओरडायला लागतात. आणि त्यांचा आवाज ऐकून कोण येतं बरं, इथे डॉगी डिअर येतो. आता डॉगी काय म्हणतो, कुऱ्याच्यावरती फॉक्सी लॉक्सी वरती भुंकायला लागतो आणि म्हणतो मी तुम्हाला मदत करतो. तो भुंकायला लागतो, त्यावेळेस फॉक्सी लॉक्सी पळून जातो, एक शब्दही बोलत नाही. अशा प्रकारे ही गोष्ट आहे. आता आपण यावरून काय लक्षात घ्यायचं आहे बरं, बघा, जर आकाश जर पडत आहे, आकाश केवढं मोठं आहे बरं, आकाश छोटा आहे का, नाही. जर ते चिकन लिकनच्या जर डोक्यावरती पडलं तर बाकीच्यांचं सुद्धा पडायला हवं होतं की नाही, पडायला हवं होतं ना. मग ते तसं पडलं नाही. याचा अर्थ काय, की पूर्ण सगळ्या गोष्टींची चौकशी, शहानिशा म्हणजे काय, पूर्ण सगळं ऑब्झर्व करायचं आहे, मगच विश्वास ठेवायचा आहे. हे आपण या गोष्टीतून शिकत आहोत, बरोबर. आपण कधीही फक्त कोणाच्या एका म्हणण्यावरून विश्वास ठेवायचा नाही, पूर्ण ते बघायचं, खरंच ही गोष्ट आहे नाही आहे, कशी काय आहे, का आहे, हे प्रश्न तुम्हाला पडलेच पाहिजे. सपोज उद्या स्कूल मधून घरी येताना तुम्हाला जर कोणी म्हटलं की तुला मी हे गोष्ट देत आहे, तू चल, किंवा अशी तिकडे अशी डेंजर जागा आहे, तर अशा वेळेस विश्वास ठेवायचा नाही. आपण आपल्या सेफ मध्ये घरी यायचं आहे. म्हणजे काय, मी तुम्हाला फक्त छोटस उदाहरण दिलेलं आहे. याचा अर्थ काय, की आपण पटकन कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही, अनोळखी माणसांवरती पटकन विश्वास ठेवायचा नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपली ही गोष्ट आहे आणि आपल्याला त्यातून सुंदर अशी शिकवण सुद्धा मिळालेली आहे. चला तर नेक्स्ट आपण बघणार आहोत इथे यूज, म्हणजे हे काय, वर्ड्सचा यूज आहे. ठीक आहे, ते काय दाखवलं आहे चित्रामध्ये बघा. हा जो मुलगा आहे हा फ्लॉवर पॉट रंगवत आहे. तो रंगवता रंगवता त्याच्या हातातून पडतो. तो काय म्हणतो, ओ नो, माझ्या हातातून फ्लॉवर पॉट पडला. त्याची सोबत जे आहे ते म्हणते, हाऊ सॅड, किती वाईट गोष्ट झाली. आता ते काय करतात, ग्ल्यू घेतात, फेविस्टिक म्हणा किंवा ग्ल्यू, त्याच्याने ते चिटकवतात आणि तो म्हणतो ग्रेट. मग ते ह्या आजीला देतात. व्हॉट अ सरप्राईज, हे त्या आजीसाठी सरप्राईज असते. ठीक आहे, वी वॉन द मॅच, ही टीम म्हणते वी वॉन द मॅच. हा मुलगा म्हणतो ग्रेट. वी लूज द मॅच, आणि ही मुलगी म्हणते हाऊ सॅड, म्हणजे काय, ही टीम मध्ये आम्ही मॅच जिंकलो, ही टीम मध्ये आम्ही मॅच हारलो. आता हा मुलगा ह्या छोट्या मुलाला मारत आहे पकडून. ही मुलगी येते आणि ती म्हणते, एक्सक्यूज मी, काय करत आहेस तू, एक्सक्यूज मी. येस, तो म्हणतो येस, आवर टीचर हॅज कॉल्ड यू. ती म्हणते जा, तुला टीचरने बोलवलं आहे. तो म्हणतो ओ नो, बर, ओ नो, आपण करतो ना ओ नो तसं. ठीक आहे, आता इथे काय रेसिपी आहे बरं बघूया.
याच्यामध्ये प्रोसेस आहे, काय बनवत आहे याच्यामध्ये, पोहा. पोहा सगळ्यांना आवडतो पोहा. चल बघा काय आहे, आपण याची एक एक कृती करणार. याच्यामध्ये दाखवली आहे ती आपण आता एक एक बघणार आहे. काय आहे, टेक अ बाउल ऑफ पोहा. एक बाउल ओके घ्या. वॉश देम वेल म्हणजे काय, हे एक बाउल पोहे घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि स्टीफ देम म्हणजे काय, त्यांना सुकवायचे आहे. हीट सम ऑइल इन अ पॅन. पॅन मध्ये थोडस तेल गरम करायचं आहे. कव्हर द पॅन विथ अ लीड. काय करायचं आहे, पॅन कव्हर करायचा आहे. आणि पील अँड ओनियन. बघा इथे हा सिक्वेन्स काय आहे, पुट अ मस्टर्ड सीड्स. काय करायचं आहे हे बघा, हीट अ 3 नंतर इकडे 4. हीट अ सम ऑइल इन अ पॅन. मग काय इकडे 5 नंबर. पुट मस्टर्ड सीड्स, हिंग अँड टर्मरिक पावडर इन द ऑइल. मस्टर्ड सीड्स म्हणजे मोहरी, हिंग सगळ्यांना माहिती, टर्मरिक पावडर म्हणजे हळद. कट द ओनियन अँड चिली इंटू स्मॉल पीसेस. कांदा आणि छोटी मिरची ही कट करून घ्यायची आहे. हा सिक्वेन्स नंबर 6. ऍड द ओनियन अँड चिली पीसेस ऑफ फ्यू पीनट्स अँड करी लिव्स टू द ऑइल अँड स्टर वेल. काय काय ऍड करायचंय, कट केलेला ओनियन, चिली, फ्यू पीनट्स. पीनट्स म्हणजे शेंगदाणे आणि करी लिव्स म्हणजे कढीपत्ता. आणि हे तेलामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आफ्टर 1 to 2 मिनिट टेक ऑफ द लीड म्हणजे काय, हे कव्हर करायचं आहे. कव्हर द पॅन विथ द लीड. हा नंबर आहे 7. ठीक आहे. आता कट द ओनियनच्या आधी इथे हा 6 नंबर आहे. ठीक आहे, हा नाहीये, हा 7 आहे, हा 8 आहे. ठीक आहे, चला हा 7, हा 8, हा 8, हा 9. मग आफ्टर 1-2 मिनिट्स टेक ऑफ द लीड. हा नंबर 10. A tasty bowl of poha is ready. मग काय, पोहा रेडी होतो. After 1-2 minutes add the wet poha and a little salt, sugar and stir well. आता हा 8 आहे, हा 8, 9, 10, 11. ओके, अशा प्रकारे पोहाची रेसिपी आहे. चला तर मग आपण नेक्स्ट काय आहे बघूया, समथिंग स्पेशल. व्हॉट डज इवन क्लासरूम हॅव. एव्हरी क्लासरूम हॅव अ बोर्ड, अ टेबल, अ चेअर, 1 or 2 cupboards, desks and benches, or mats, charts, posters, calendars and so on. आता क्लासरूम मध्ये काय काय असतं, तर टेबल, चेअर, बरोबर, कबर्ड्स असतात 2-3, परत डेस्क असतात, बेंचेस असतात, मॅट्स असतात, चार्ट्स, पोस्टर्स, कॅलेंडर्स, बरोबर. आणि इट इज अ पोस्ट बॉक्स जस्ट फॉर अस. वी राईट मेसेजेस, कार्ड्स अँड लेटर्स टू आवर फ्रेंड्स इन द क्लास. Then we put them in a post box. Every day our teacher opens the post box. She looks at the name on the letter and cards and hand them out. We are planning a surprise for our teacher. She will get an 5th of September on Teachers Day. तर आता असंच हे काय ऍक्टिव्हिटी, ईद मुबारक, हॅपी दिवाळी, मेरी क्रिसमस, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅट्स आणि ऑल द बेस्ट विशेस, अशा प्रकारे हॅपी बर्थडे, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, थँक्यू, हे असे विशेष फ्रेंड्सला किंवा टीचरला लिहिलेले आहेत. आणि देन स्टुडंट्स काय प्लॅन करतात, 5th ऑफ सप्टेंबर साठी टीचरला सरप्राईज द्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे द सरप्राईज. इट वॉज अ 5th September टीचर्स डे. 5 सप्टेंबर असतो टीचर्स डे. When the teacher opened the post box, there was a surprise for her.
ज्या दिवशी 5 सप्टेंबर असतो त्या दिवशी टीचर तो बॉक्स ओपन करते, त्यांना सरप्राईज मिळतं. ऑल द लेटर्स वेअर फॉर द टीचर. सगळे लेटर्स हे फक्त टीचर्ससाठी होते. थँक यू टीचर, थँक यू डिअर टीचर, थँक यू सो मच ऑल युअर स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 4 डिव्हिजन बी. टीचर यू आर व्हेरी स्पेशल. हे कोणी लिहिलेलं आहे? दीपकने. यू आर माय बेस्ट टीचर, मनीषने लिहिलेलं आहे. टीचर थँक यू, यू आर माय आई इन स्कूल, अमित. टीचरला काय म्हटलं तो? तुम्ही शाळेमध्ये माझी आई आहात, असं अमितने लिहिलेलं आहे. ठीक आहे. टीचर यू आर माय बेस्ट फ्रेंड. टीचर तुम्ही माझा बेस्ट फ्रेंड आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे हाऊ डू बर्ड फ्लाय. बर्ड कसे उडतात? बर्ड म्हणजे पक्षी. हाऊ डू बर्ड फ्लाय? सिंपल यू विल से birds fly using their wings. True, but having wings is not enough. There are many other things to help birds to fly. आता बघा, आपण म्हणतो पक्षी आकाशात उडतात, तर कशामुळे? पंखांमुळे, बरोबर. पण फक्त पंखांमुळेच पक्षी उडतात का? तर नाही. त्यांना उडण्यासाठी अजून कशाची मदत लागते ते आपण बघणार आहोत. There is a bird have a very light bone. त्यांना अति बारीक असे बोन असतात. काय असतात? बोन. देअर बोन आर व्हेरी स्ट्रॉंग बट हॉलो. म्हणजे काय? पोकळ असले तरी, हलके असले तरी त्यांचे बोन हे स्ट्रॉंग असतात. देअर फेदर्स हॅव अ स्पेशल शेप. फेदर्स म्हणजे पीस. पिसांना एक स्पेशल शेप असतो. देअर फेदर्स आर अरेंज इन अ स्पेशल वे इन द विंग. एका स्पेशल वे मध्ये त्यांचे विंग अरेंज केलेले असतात. द विंग हॅव अ पॉवरफुल मसल. ते विंगला पॉवरफुल असे मसल असते, म्हणजे काय? मांस असतं, बरोबर. आता बर्ड्स कॅन मूव्ह देअर विंग्स इझिली इन अ डिफरंट वे. पक्षी त्यांचे पंख इझिली मूव्ह करू शकतात. दे फ्लिप, दे फिल्टर, दे स्वेट, दे हाय इन टू द एअर. फ्लिप म्हणजे पलटी होणे, बरोबर. द ग्लाइड इन द स्काय म्हणजे हवेत तरंगतात. दे कॅन टर्न देअर वे और दॅट वे दे फ्लाय. ग्लाइड म्हणजे तरंगणे. ते हवेत असे तरंगू शकतात, फिरू शकतात आकाशामध्ये. दे कॅन सी थिंग्स फ्रॉम फार अवे. लांबून ते गोष्टी बघू शकतात. दे कॅन लँड इझिली अँड सेफली. लँड म्हणजे काय? जमिनीवर उतरणे. बर्ड कॅन राईड द विंड और एअर करंट्स अँड ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स. हवेत ते लांब उडू शकतात. ठीक आहे. कॅन यू थिंक ऑफ दॅट बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. ठीक आहे. लिसन. आता ऐकायचं आहे. लिटिल ब्राउन स्पॅरो फ्लाइंग अराउंड. एक छोटीशी चॉकलेटी कलरची, ब्राऊन म्हणजे चॉकलेटी कलरची, स्पॅरो म्हणजे चिमणी, अप इन द ट्री टॉप डाऊन ऑन द ग्राउंड. सारखी झाडावरून खाली, खालून वरून परत झाडावरती अशी फिरत असते. कम टू माय विंडो म्हणजे या मुलीच्या खिडकीत येते. डिअर स्पॅरो कम सी, आय विल गिव्ह मेनी ऑफ क्रब म्हणजे काय? मी तुला खाण्यासाठी देते. हिअर आर सम वॉटर स्प्रिंकलिंग अँड क्लिअर, कम लिटिल स्पॅरो ड्रिंक विदाउट फिअर. ती म्हणते ये बिना घाबरता ये आणि हे स्वच्छ असं पाणी पी. इफ यू आर टायर्ड हिअर इज अ नेस्ट, वुडंट यू लाईक टू कम हिअर टू रेस्ट. आता बघ, मी तुझ्यासाठी घरटं सुद्धा बनवलं आहे. तुला जर आराम करायचा असेल तर तू इथे येऊ शकतेस. आता लिसन केअरफुली. आता ऐकायचं आहे. टीचर फ्रॉम द टू सर्कल्स वन इनसाइड द अदर स्टँड फेसिंग वन अनदर. एकमेकांकडे तोंड करून उभं राहायचं आहे. हॅलो कॅन आय बॉरो सम बुक ऑफ प्लीज. येस. विच वन यू वॉन्ट? स्टोरी बुक. आणि हा गेम खेळायचा आहे. ठीक आहे. आय वॉन्ट टू रिटर्न दिस बुक अँड टेक न्यू वन. ते काय म्हणताय? ही द्यायची आहे आणि नवीन घ्यायची आहे. ओके. विच वन? प्लीज सजेस्ट. मी कोणती बुक घेऊ? मला सजेस्ट कर. आय एन्जॉय इट व्हेरी मच. ओके आय विल ट्राय. थँक्यू सो मच. आणि हे पुढे कंटिन्यू आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. दीदीज टाइम टेबल.
नमिता गेट्स अप ॲट 7 in the morning and brushes her teeth. नमिता नावाची जी मुलगी असते सकाळी 7 वाजता उठते आणि पहिले उठून ब्रश करते. बिटवीन 7 to 8 शी डज हाऊसहोल्ड वर्क, म्हणजे काय 7 ते 8 या वेळेत ती घरातली कामे करते. मग गो थ्रू द न्यूजपेपर, म्हणजे न्यूजपेपर वाचते. बिटवीन 8 to 8:30 शी टेक्स अ शॉवर, 8 ते 8:30च्या दरम्यान अंघोळ करते. मग 8:30 ते 9:30 च्या दरम्यान शी एट हर ब्रेकफास्ट, 8 ते 8:30च्या दरम्यान ती ब्रेकफास्ट करते. मग बिटवीन 9 to 10 शी अटेंड्स अ ड्रायव्हिंग क्लास, मग 9 ते 10 या वेळेत ती ड्रायव्हिंग क्लास अटेंड करते. शी इज लर्निंग टू ड्राईव्ह अ कार, ती कार शिकत आहे. बिटवीन 10 to 10:30 पिक हर लंच अँड गेट रेडी टू पॅक, गेट रेडी टू गो. 8:30 10 ते 10:30च्या दरम्यान ती तिचा लंच पॅक करते. बिटवीन 10:30 to 11 शी ट्रॅव्हल्स टू हर ऑफिस, मग 10:30 ते 11 ती ऑफिसला जाते. शी कम्स होम आफ्टर 5:30 अँड देन इव्हनिंग अँड टेक्स टी. मग काय 11 ते 5 शी ॲज वर्क, कुठे कामाला जाते. मग शी कम ॲट 5:30 5:30 ला येते आणि संध्याकाळी चहा घेते. अशा प्रकारे तिची दिनचर्या आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट, देन शी गोज टू जॉगिंग इन द पार्क, जॉगिंगला जाते. फ्रॉम 6 to 7 इन द इव्हनिंग शी वॉचेस टीव्ही अप टू 9 o'clock, मग काय नंतर 9 वाजेपर्यंत टीव्ही बघते. टिल 9 o'clock शी ऑल्सो डज हाऊसहोल्ड वर्क, घरातली काही कामे करते. आणि समटाइम्स लिसन द म्युझिक, मग गाणे सुद्धा ऐकते. शी टेक्स डिनर ॲट 9, 9 वाजता जेवण करते. देन शी रीड बुक अँड गोज टू स्लीप ॲट 11, मग काय नंतर ती बुक वाचते आणि 11 वाजता झोपते. ठीक आहे. अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी असते तिची दिवसभर. नेक्स्ट, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू ही हेल्दी वेल्दी अँड वाईज. बघा काय आहे अर्ली टू बेड, अर्ली टू राईज म्हणजे काय लवकर झोपा लवकर उठा, हाच हा आपल्या उत्तम आरोग्याचा आणि वेल्थी, हेल्दी आणि वेल्दी. हेल्दी म्हणजे आरोग्य, वेल्दी म्हणजे आपलं पैशाचं रिलेटेड, बरोबर. हेच हे सुखी तब्येतीचं आणि पैशाचं सुद्धा सूत्र आहे. ठीक आहे. ऑन द थिंग ऍट द टाइम अँड दॅट डन वेल इट इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. आता सगळ्या गोष्टी जर वेळेवरती जर आपण केल्या तर ते आपल्यासाठीही चांगलं असतं, हाच खरा गुरु मंत्र आहे. ठीक आहे स्टुडंट्स, लक्षात येत आहे सगळ्यांना मी काय सांगत आहे. हार्ट्स लाईक डोर्स विल ओपन विथ द ease to very small keys and doesn't forget to those are thank you sir and if you please. बघा गोड बोलणे, नम्रतेने, थँक्यू प्लीज या शब्दाने काय होतं समोरच्याच्या हृदयाची दारं सुद्धा आपण उघडू शकतो, बरोबर. ही छोटीशी चावी आहे पण खूप मोठं काम करते. नेक्स्ट काय आहे बघा, चला यूज अ लेटर टू मेक वर्ड. आता ह्यातून वर्ड बनवायचे आहे. आता कसे वर्ड होतील बघ, चला. CAT काय झाला कॅट. आता आपण हे रफ करूया, हे वर्ड आपल्याला परत लागतील, बरोबर. MAT मॅट. ठीक आहे. आता BAT नंतर SAT NAT PAT. ठीक आहे. मी इकडे लिहून दाखवत आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे, टाइमपास करायचं नाही. ठीक आहे. MAN मॅन. आता दुसरं काय आहे CAN कॅन. मग PAN पॅन. येत आहे सगळ्यांच्या लक्षात, इकडे लक्ष द्यायचं आहे. बघा कसे वर्ड्स तयार होत आहेत बघा.
TAN, टॅन, बरोबर. असे वर्ड्स तयार करायचे आहे. आता दुसरं काय आहे बघा, BIRD, हे बघा BIRD काय आला, BIRD बर्ड. नंतर S पासून होतो का, मग बघा IN, इन, बरोबर. अजून एक होत आहे बघा BIN, बिन, बरोबर. आता दुसरं काय आहे, FISH, फिश. नंतर HEN, हेन. आहे सगळ्यांचं लक्ष, मी लिहून दाखवत आहे बरं, सगळ्यांनी इकडे बघायचं आहे. आता नेक्स्ट मध्ये काय आहे, BOX, बॉक्स, बरोबर, बॉक्स. आता हे आपण रफ करूया आणि ते परत लिहूया, तुम्हाला मी परत लिहून दाखवत आहे, ठीक आहे. पुढे काय आहे, बॉक्स झाला, मग FOX, फॉक्स, बरोबर. HOT, हॉट, बरोबर. असे वर्ड्स तयार करायचे आहे. अजून एक काय होतो, DOT, डॉट, ओके. नंतर NUCK, नेक, परत TUCK, टक, ओके. SUN, सन, ओके. अशा प्रकारे आपण वर्ड्स बनवलो आहे. नेक्स्ट काय आहे, चला, ऑलवेज ड्रीम हाय, नाईस, सॉफ्ट, हे गार्डन वर्ड्स आहे. बघा आता गार्डन वर्ड्स मध्ये काय काय आहे बरं, गार्डन वर्ड्स मध्ये आहे बिफोर बेटर, ब्रॉड बाय, कॅरिंग, हरी, क्रीमी वर्ड्स दिलेले आहे. आपण हेच नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये हे वर्ड्स शिकवणार आहे. थँक्यू सो मच.